बातमी अजित पवारांच्या अपघाताबाबतची। अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडी कडून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। 28 जानेवारीच्या अजितदादांच्या दौऱ्याची माहिती घेण्यासाठी चौकशी केली जाईल। दादांच्या प्रवासाचं नियोजन कसं आणि कुणी केलं याची विचारपूस केली जाईल। तर आताची आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी। अजित पवारांच्या खासगी सचिवांची चौकशी केली जाणार आहे। सीआयडी त्यांची चौकशी करणार आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय अपडेट्स आहेत या प्रकरणात? सीआयडी चौकशी करणार आहे हे तर माहितीच होतं, मात्र आता आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आज समोर येताना दिसत आहेत। 28 जानेवारी जो अपघात घडला त्या दिवशी आकस्मिक मृत्यू म्हणजे ॲक्सिडेंट डेथची जी केस बारामती तालुका पोलीस ठाण्यात रजिस्टर आहे त्याचा तपास जो आहे तो सीआयडी कडनं सध्या सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर रुटीन तपासाचा हा भाग असल्यामुळे अजित पवारांच्या खाजगी सचिवांची जी चौकशी आहे ती सीआयडी अधिकाऱ्यांनी केलेली आहे। 27 जानेवारीला रात्री अजित पवारांनी या संदर्भातल्या काही गोष्टी त्यांच्याशी बोलल्या होत्या का? 28 तारखेला जो नियोजित दौरा होता त्याबाबत या दौऱ्याचं प्लॅनिंग कोणी केलं होतं? एअरक्राफ्ट जे आहे म्हणजे जे विमानाची स्थिती आहे त्याबद्दल काही बोलणी झाली होती का? तसंच ज्या 4 सभा बारामतीमध्ये आयोजित केल्या होत्या त्या संपूर्ण प्रवासाची आयटनरी जी आहे त्यासोबतच इतर काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या जे खाजगी सचिव जे त्यांचे दौरे प्लॅन करतात या सगळ्याची बाबतची विचारपूस जी आहे ती सीआयडी अधिकाऱ्यांनी काल जे अजित पवारांचे खाजगी सचिव आहेत यांच्याकडे केलेली आहे। हा तपासाचा भाग असल्यामुळे सीआयडी अधिकाऱ्यांनी थेट या खाजगी सचिवांना बोलवलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा उलगडा जो आहे तो त्यांच्या नोंदीमध्ये केला गेलेला आहे। त्यामुळे 28 जानेवारीच्या दौऱ्यानिमित्ताने जी आयटनरी प्लॅन केली गेली होती त्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी सीआयडी अधिकाऱ्यांकडनं ही विचारपूस आणि चौकशी केल्याची माहिती मिळते। ठीक, अक्षय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अजित पवार यांच्या खासगी सचिवांची आता सीआयडी चौकशी होणार आहे।